15 अगस्त श्री साईं बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से समस्त देशवासियों को 78वें स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। विनंती की आपण आपला शुभेच्छापर संदेश या ठिकाणी देत आहात। कर्मचाऱ्यांनाही विनंती की आपण खुर्च्यांची सोय केलेली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे सहकारी श्रीयुत फुलवले साहेब, संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले परिसरातील सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना प्रथमतः मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं संचालन आपले संस्थांचे सर्व सिक्युरिटी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं त्याग आणि बलिदान केलं, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो। भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे आणि जगामध्ये आपण एक मानाचं स्थान आता आपण मिळवलेलं आहे। आपली वाटचाल जी आहे एक जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली वाटचाल चालू आहे। आपली ही वाटचाल चालू असताना आपल्या संस्थांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे आणि आपल्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस जे आहे ते वाढत चाललेला आहे। कालच आपण जे आहे आपले साईबाबा हॉस्पिटल जे आहे, या साईबाबा हॉस्पिटलमध्ये 20,100 ओपन हार्ट सर्जरी केल्या म्हणून आपल्या सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यासोबत आपल्याकडे जे आहे ते 91,000 कार्डियक सर्जरी झालेली आहे। म्हणजे कार्डियक सर्जरी जी आहे तर एंजिओप्लास्टी,
सोनोग्राफी या 91,000 सर्जरी झालेल्या आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. आपलं प्रसादालय असेल, आपलं भक्तनिवास असेल, आपलं नवीन शैक्षणिक संकुल आहे, या ठिकाणी आपल्या सर्वांना आता 22 ऑगस्टला जे आहे सर्वांना शिफ्ट व्हायचं आहे. आणि एक अत्यंत दिमागदार अशी वास्तू त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि या वास्तूमध्ये आपलं जे शैक्षणिक करिअर जे आहे अत्यंत चांगल्या रीतीने होईल अशी शुभेच्छा या ठिकाणी मी प्रथम आपल्याला सर्वांना देतो. देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत असताना आपला युवक जो आहे काही प्रमाणात जो आहे तो अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळलेला आहे. त्या युवकाची शक्ती जी आहे ती विधायक कार्यासाठी लागायला पाहिजे, त्याचा उपयोग चांगला व्हायला पाहिजे आणि ह्या नशेपासून त्याला मुक्त करायला पाहिजेत. यासाठी भारत सरकारने जे मागील 4 वर्षापासून नशामुक्त अभियान हे अभियान सुरू केलेलं आहे. तर कोणत्याही युवकाने स्वतः नशा करणार नाही आणि माझे नातेवाईक असेल, माझा परिसर असेल, या कोणालाही परिसरातील कोणत्याही युवकाला आणि कोणालाही नशा करू देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण या ठिकाणी करायचं आहे. संस्थांमध्ये आपले सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत श्रीयुत किसन काटकर यांची मुलगी सोनाली काटकर ही मागच्या वर्षी जी MPSC ची परीक्षा झाली उत्तीर्ण झाली, त्या परीक्षेमध्ये PSI म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तिचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. 10वी आणि 12वी मध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब म्हणजे आपल्या प्रसादालयातील 2 कर्मचारी जे आहेत श्रीयुत प्रल्हाद कर्डिले आणि श्रीयुत रवींद्र वहाडणे हे राष्ट्रपती भवन मध्ये जाऊन त्या ठिकाणी कुकिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपती मॅडम ज्यावेळेस या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांना प्रसादालयातील भोजन अत्यंत आवडलं म्हणून आपले 2 कुक त्यांनी सोबत घेऊन गेलेले होते. मला वाटतं ही आपल्या सर्वांसाठी जी आहे ती अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जे आहे ते स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपला या ठिकाणी जो भाविक या ठिकाणी येत असतो त्या भाविकाचं या ठिकाणचं वास्तव्य, बाबांच्या सहवासातील त्यांचं वास्तव्य, त्यांचं दर्शन या ठिकाणी चांगल्या रीतीने कसं होईल त्यासाठीचा आपण प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो भाविक येत असतो तो या ठिकाणच्या व्यवस्थेचं कौतुक करतो. सोबतच सर्वात जास्त गुण जे आहेत ते आपल्या स्वच्छतेला देतो. तर मी त्यांना त्यावेळी सांगत असतो आमची स्वच्छता अशी आहे की आमच्या घरापेक्षा सुंदर आणि स्वच्छ आमचा बाबांचा कॅम्पस दिसला पाहिजे. तर असा प्रयत्न जो आहे आमचा सर्व कर्मचारी करत असतो. तर तोच आपला प्रयत्न जो आहे तो आपण यापुढील कालावधीमध्ये सुद्धा ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Produced by Jung Bahadur Singh B.Tech, DSMM Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi and Managing Director of MS Sai Microsystems, PVT Ltd Hyderabad. साई द्वारकामाई टीवी शिरडी चैनल के इस वीडियो को अगर आप सभी साई भक्त पसंद करते हैं तो श्री साई बाबा प्रचार और प्रसार हेतु इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए। शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी पर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे। उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे। अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा। विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे। शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा।